मित्रहो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. मित्रहो, स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे 78 वर्ष उलटून गेल्यानंतर समाजामध्ये अनेक सामाजिक उलथापालथी होताना दिसतात. यामध्ये महापुरुषांच्या चरित्रावरती बऱ्याच वेळा चिखलफेक होताना दिसते आहे. वास्तवापासून दूर न्यायचा असा काहीतरी अश्लाघ्य प्रकार काही विघ्नसंतोषी लोक करत असतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून एक वेगळा उपक्रम या निमित्तानं सुरू करतो आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 156वी जयंती येते आहे. या औचित्यानं ना. अभ्यंकर लिखित राष्ट्रपिता महात्मा गांधी या छोटेखानी चरित्राचं वाचन मी करतो आहे. उद्देश हाच आहे की या महापुरुषांचं, महात्माजींचं चरित्र समाजापर्यंत पुन्हा एक पोचावं आणि त्यातून नव्या पिढीनं काही नव्यानं वाचण्याची जरी उर्मी घेतली तरी ते पुरेसं ठरेल. आपल्या प्रस्तावनेत राणा उर्फ नाना अभ्यंकर म्हणतात, इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्या मातृभूमीची मुक्तता करण्याचा प्रयत्न हिंदी स्वातंत्र्यभक्तांनी 1857 साली केला, पण त्याला यश आले नाही. त्यानंतर हिंदी लोकांची स्वातंत्र्य लालसा मारून टाकण्याचे इंग्रज सरकारने जे अनेक उपाय योजले, त्यात हिंदुस्थानचे निशस्त्रीकरण हा अत्यंत महत्त्वाचा उपाय त्यांनी केला. आपण निशस्त्र असताना सिद्ध शस्त्रूशी रण कसे करायचे हा हिंदी लोकांपुढे एक मतिगुंग करून टाकणारा प्रश्न पडला आणि त्यांच्यात एक प्रकारची भीतीदायक वृत्ती निर्माण झाली. या वृत्तीला पायबंद घालण्याचा पहिला प्रयत्न काँग्रेसनं केला. परक्यांच्या गुलामगिरीत पिचत पडलेल्या लोकांनाही स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व असू शकते हे त्यांच्या मनावर ठासवण्याचे काम काँग्रेसच्या प्रारंभीच्या पुढाऱ्यांनी केले. लोकमान्य टिळकांनी मवाळ उद्योगास जहाल बनवले व त्यामुळे लोकांमध्ये स्वराज्याची लालसा जोराने वाढीस लागली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही लोकमान्य टिळकांची प्रतिज्ञा स्वतंत्र भारताची जननी होय. लोकमान्यांच्या पश्चात गांधीजींनी हिंदी राजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि सलग 27 वर्ष त्यांनी अनत्याचारित असहकारितेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी फार मोठी चळवळ उभारून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधींचे विराट जीवनकार्य वाचकांपुढे मांडण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे. आपला नारा उर्फ नाना अभ्यंकर. आपण मित्रहो चरित्र वाचनाला सुरुवात करतो आहोत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म तारीख 2 ऑक्टोबर 1869 रोजी काठेवाडातील पोरबंदर या शहरी झाला. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. मोहनदासाचे आजोबा उत्तमचंद यांच्याप्रमाणेच वडील करमचंद हे सुद्धा पोरबंदरचे दिवाण होते. मोहनदास 7 वर्षाचा असताना करमचंद पोरबंदरची चाकरी सोडून राजकोटला आले आणि थोड्या दिवसात त्या संस्थांचे दिवाण झाले. मोहनदासाच्या आईचे नाव पुतळाबाई. तिने 1 मुलगी व 3 मुलगे अशा 4 अपत्यास जन्म दिला. रळियातबेन, लक्ष्मीदास, करसनदास व मोहनदास. पुतळाबाई वृत्तीने अत्यंत धार्मिक असून ती आपली शपथ कधीही मोडीत नसे. 12व्या वर्षी मोहनदास राजकोटच्या अल्फ्रेड हायस्कूलात जाऊ लागला. 13व्या वर्षी गोकुळदास मकंजी यांची कन्या कस्तुरबाई हिच्याशी त्याचा विवाह झाला. मोहनदास व कस्तुरबाई ही वयाने जवळजवळ सारखीच होती. कस्तुरबाईने शाळेचे तोंडही पाहिलेले नव्हते. मोहनदासाची गणना सर्वसामान्य विद्यार्थ्यातच होत असे, पण आपली नीती बिघडू नये याबद्दल तो अतिशय खबरदारी घेई. श्रावण पितृभक्ती हे नाटक वाचल्यावर श्रावणाप्रमाणे आपणही आपल्या आईबापांची सेवा करावी असे त्याला वाटू लागले. हरिश्चंद्र नाटक पाहिल्यावर सर्वांनी हरिश्चंद्रासारखे सत्यनिष्ठ का होऊ नये हा प्रश्न त्याला भेडसावू लागला. स्वभावाने अतिशय भिडस असल्यामुळे तो शाळेच्या खेळातून वगैरे भाग घेत नसे. खेळून वेळ फुकट दडवण्यापेक्षा आपल्या आजारी पित्याची सेवा करणे त्याला अधिक आवडे. मोहनदास 16 वर्षाचा असताना त्याचे वडील निवर्तले. 1887 साली तो मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाला. बॅरिस्टर होण्यासाठी त्याला विलायतेला पाठवण्याचा चर्चा निघाली तेव्हा
तिकडे गेल्यावर आपली मुलगा नक्की बिघडेल अशी त्यांच्या आईला भीती वाटू लागली. पण विलायतेस गेल्यावर आपण मद्य, मांस व स्त्रिया यापासून नेहमी दूर राहू अशी त्याने शपथ घेतल्यावर तिने त्याला जायला परवानगी दिली. त्याच्या शाळेने त्याला निरोप देण्यासाठी समारंभ केला तेव्हा त्याला आभारादाखल 2 शब्दसुद्धा धडपणे बोलता आले नाहीत. लंडनमध्ये गेल्यावर त्याच्या घराण्याचे मित्र डॉक्टर मेहता यांनी त्याला विलायतेत असताना कसे वागावे या संबंधाने काही सूचना दिल्या. दुसऱ्याच्या कोणत्याही वस्तूला हात लावू नये, कोणाशी परिचय झाल्यावर त्याला वाटेल ते प्रश्न विचारण्यास सुरुवात करू नये, फार मोठ्याने बोलू नये, कोणालाही सर म्हणू नये. विलायतेत फक्त नोकर माणसेच आपल्या मालकास सर म्हणतात. हिंदुस्थानात असताना गांधींना वृत्तपत्रे वाचनाची सवय नव्हती, पण विलायतेस गेल्यावर मात्र ते नियमितपणे वृत्तपत्र वाचू लागले. त्यांना मांस खायचे नसल्यामुळे ते एका शाकाहारी भोजनगृहात जाऊ लागले. इंग्रज लोकांच्या समाजात आपल्याला चांगली प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांनी झोकदार कपडे शिवून घेतले व ते नृत्यकलाही शिकू लागले. नृत्य जमेना तेव्हा ते व्हायोलिन शिकू लागले, परंतु त्यातही प्रगती होईना तेव्हा कायद्याच्या अभ्यासाकडे सारे लक्ष पुरवण्याचे त्यांनी ठरवून टाकले. ते काटेकोरपणे हिशेब लिहून ठेवीत आणि आपल्या हातून कसलाही वावगा खर्च होऊ नये याविषयी अत्यंत दक्ष असत. भोजनगृहात आपल्याला जास्त खर्च येतोय लक्षात आल्यावर ते आपले जेवण हाती करू लागले. वाहनासाठी ते अगदी नाईलाज तेव्हाच खर्च करीत. विलायतेत असतानाच हिंदू धर्माचा अभ्यास करण्याची उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी गीतेचे वाचन सुरू केले. निरनिराळ्या धर्मप्रवर्तकांच्या जीवनवृत्तांतही ते वाचू लागले. त्यांच्या खोलीत राहणारे डॉक्टर ओल्डफोल्ड गांधीशी धार्मिक विषयांवर वादविवाद करीत. त्यांच्या विनंतीवरून गांधी बायबल वाचू लागले. चर्चमध्ये वारंवार होणाऱ्या प्रवचनांनाही जाऊ लागले. अशा निरनिराळ्या प्रकारच्या धार्मिक वाचनाने त्यांना एक निराळी दृष्टी येऊ लागली. त्यांचे मन प्रगल्भ होऊ लागले. तारीख 10 जून 1891 रोजी गांधी बॅरिस्टर झाले. इंग्लंडमधील स्वतंत्र वातावरणाचा गांधींच्या मनावर खोल परिणाम झाला. तेथे विचार स्वातंत्र्य होते, भाषण स्वातंत्र्य होते. हिंदुस्थानात परत येण्यासाठी त्यांनी बोटीवर पाऊल टाकले तेव्हा त्यांनी असे ठरवले की आपल्या आयुष्यात हिंदुस्थानात यावे. अशी जर परमेश्वराची इच्छा नसेल तर दुसऱ्या कुठेही राहण्यापेक्षा आपण लंडनलाच राहावयाचे. मुंबईला पाऊल ठेवल्याबरोबर आईच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कानी आली. गांधींना त्यावेळच्या रूढीप्रमाणे प्रायश्चित्त देण्यासाठी त्यांचे वडील बंधू त्यांना घेऊन नाशिकला गेले. त्यांनी शास्त्रोक्त प्रायश्चित्त घेतल्यावर त्यांच्या ज्ञातिबंधूंनी त्यांना पुन्हा आपल्या ज्ञातीत घेतले. त्यांचा मुलगा मणिलाल आता 4 वर्षाचा झाला होता. त्यांनी मुंबईत राहून वकिली करण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईस त्यावेळी अनेक बडी वकील मंडळी असल्यामुळे 22 वर्षाच्या त्या बॅरिस्टरचा जम कसा बसावा. तेव्हा ते राजकोटला जाऊन तेथे वकिली करू लागले. काही दिवसांनी काठेवाड्यातील दादा अब्दुल्ला आणि कंपनीचे दक्षिण आफ्रिकेत काही कायद्याचे काम निघाले. तेव्हा त्यांच्या वकिलाला मदत करण्यासाठी त्या कंपनीने गांधींना तिकडे पाठवण्याचे ठरवले व गांधीही तिकडे जाण्यास कबूल झाले. दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची वसाहत असल्यामुळे सर्व ब्रिटिश नागरिकांना चांगली वागणूक मिळत असेल अशी गांधींची कल्पना होती. 1893 सालच्या मे महिन्याच्या अखेरीस गांधी दक्षिण आफ्रिकेतील दरबान उर्फ नाताळ या शहरात पोहोचले. तेथे गेल्यावर हिंदी लोकांना अत्यंत क्षुद्रपणे वागवण्यात येत असल्याचा गांधींना अनुभव आला. ते आपल्या कामासाठी पहिल्याने कोर्टात गेले तेव्हा मॅजिस्ट्रेटने त्यांना आपले शिरस्त्राण काढून ठेवण्याबद्दल फरमावले. गांधींनी हा हुकूम मानला नाही व ते कोर्टाच्या बाहेर निघून गेले. तेथील वृत्तपत्रांनी गांधींवर नको असलेला पाहुणा असा छाप मारला. 1890-91 सालापासून सुमारे 1.5 लाख हिंदी लोक दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी झाले होते. त्यातील बहुतेक लोक दरबारमध्येच राहत असत. या लोकांना जंगली म्हणून हिणवण्यात येई. वास्तविक नाताळ सरकारच्या विनंतीवरून हिंदुस्थान सरकारने त्यांच्याशी करार करून हे हिंदी लोक तिकडे पाठवले होते. त्या हिंदी लोकात एकीची भावनाच नव्हती.
पारशी कारकून स्वतःला पर्शियन समजत, मुसलमान व्यापारी आपण अरब असल्याचे सांगत, पण हिंदू, पारशी व मुसलमान हे 3 वर्ग निदान काही प्रमाणात तरी खेळीमेळीने वागत असत. परंतु मजुरांचा असा जो वर्ग होता तो संख्येने सर्वात मोठा असूनही त्यांची परिस्थिती मात्र अतिशय केविलवाणी होती. या वर्गात तामिळ, तेलुगू व उत्तर हिंदुस्थानी विशेष होते. इंग्रज लोक या सर्वांना हमाल म्हणत. इतकेच नव्हे तर हिंदी व्यापाऱ्यांना सुद्धा हमाल व्यापारी म्हणून ते हिणवीत असत. गांधी हमाल बॅरिस्टर या नावाने ओळखले जाऊ लागले. गांधींना आपल्या कामासाठी एकदा प्रिटोरियाला जावे लागले. नाताळची गाडी राजधानी मारिट्सबर्ग येथे पहिल्या वर्गाच्या तिकीट काढून ते आगगाडीत बसले, पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना खाली उतरण्यास सांगितले. गांधी खाली उतरत नाहीतसे पाहून त्यांचे सामान गाडीबाहेर फेकून देण्यात आले. या विलक्षण अनुभवाने गांधींचा सारा जीवनक्रमच बदलला. दुसऱ्या दिवशी सकाळी मारिट्सबर्गचे हिंदी व्यापारी आपापले असल्या प्रकारचे कटू अनुभव गांधींना सांगू लागले. गांधींनी रेल्वेच्या जनरल मॅनेजरकडे तक्रार केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांना पुढच्या प्रवासातही गांधींना अत्यंत अपमानास्पद अनुभवांना तोंड द्यावे लागले. ऑरेंज फ्री स्टेटच्या 1888च्या कायद्याप्रमाणे हिंदी लोकांना कसल्याही प्रकारचे राजकीय हक्क उरलेले नव्हते. ट्रान्सवालच्या हद्दीत पाऊल टाकताना प्रत्येक हिंदी माणसाला 3 पाऊंड प्रवेश कर भरावा लागे. त्याला कसल्याही प्रकारचा मताधिकार नसे. प्रिटोरियात असताना गांधींची धर्मविषयक भावना वाढली. तसेच आपल्या वकिलीचा कौशल्याबद्दल त्यांना आत्मविश्वास वाटू लागला. दादा अब्दुल्लांची तय्यब शेठवरील फिर्याद 40,000 पाऊंडांची होती आणि ती व्यापारविषयक असल्यामुळे त्यात खूप गुंतागुंत होती. फिर्यादीचे काम तसे चालू राहिले तर वादी व प्रतिवादी या दोघांचेही नुकसान होणार ही गांधींची खात्री पटल्यामुळे त्यांनी त्या दोघांना तडजोडीचा सल्ला दिला व त्यांनी लवादामार्फत निकाल लावून घेतला. 1893 सालच्या अखेरीस गांधी हिंदुस्थानात परत येणार होते, पण त्याचवेळी नाताळ सरकार हिंदी लोकांचे तेथील नागरिकत्वाचे हक्क काढून घेणार असल्याची बातमी त्यांच्या कानी आली. या कायद्यापाठोपाठ तेथे हिंदी लोकांच्या विरुद्ध इतरही अनेक अमानुष कायदे संमत करण्यात येतील ही गांधींची खात्री होती. त्याप्रमाणे त्यांनी हिंदी लोकांना इशाराही दिला. तेव्हा त्या लोकांनी गांधींना तेथे काही दिवस राहण्याची विनंती केली. गांधींनी ती मान्य केल्यावर त्यांच्या फीच्या प्रश्नाचा उहापोह सुरू झाला. तेव्हा गांधी म्हणाले, सार्वजनिक कामासाठी फी द्यावी लागत नाही. इथे मी तुम्हाला सगळ्यांचा सेवक म्हणून राहणार आहे. आपल्या कार्यासाठी तुम्हाला फंड मात्र जमा करावाच लागेल. तसे काम करायला अनेक माणसं पुढं आली पाहिजे. सर्वांनी हे मान्य केल्यावर गांधींनी आणखी 1 महिना तेथे राहण्याचे ठरवले. त्यावेळपर्यंत हिंदी लोकांना इंग्रज लोकांच्या बरोबरीचे नागरिकत्वाचे अधिकार होते. नाताळ वसाहतीच्या कायद्याप्रमाणे कमीत कमी 50 पाऊंडाचा स्थावर मालमत्ता असलेल्या व वर्षाकाठी किमान 10 पाऊंड भाडे देत असलेल्या वयात आलेल्या प्रत्येक ब्रिटिश प्रजाजनास मतदानाचा हक्क असे. आता वर्णभेदाच्या सबबीखाली हिंदी लोकांना हा अधिकार नाकारण्यात येणार होता. हा कायदा संमत होऊ नये म्हणून गांधींनी खूप प्रयत्न केले, पण शेवटी हा कायदा संमत झालाच. तरी या प्रयत्नाचा दुसरा फार मोठा फायदा झाला. आपण सर्व एक आहोत ही जाणीव हिंदी लोकात निर्माण झाली. हिंदी जनतेच्या हितसंरक्षणासाठी ही एक कायमची संस्था असली पाहिजे असे गांधींना वाटू लागले. नाताळमध्ये स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेला नाताळ इंडियन काँग्रेस असे नाव देण्यात आले. पहिल्याच महिन्यात तिचे 300 सभासद झाले. तेव्हाचे इंग्लंडचे वसाहत मंत्री लॉर्ड रिपन यांना पाठवण्यासाठी गांधींनी एक अर्ज तयार करून त्यावर हजारो हिंदी लोकांच्या सह्या मिळवल्या. लॉर्ड रिपनने कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची वार्ता आल्यामुळे हिंदी लोकांचा उत्साह वाढला. हिंदी लोकात सर्व प्रकारची सुधारणा घडवून आणण्याची चळवळ सुरू झाली. नाताळप्रमाणेच ट्रान्सवाल व केपटाऊन येथेही इंडियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली. हिंदुस्थानात 1894 व 1895 या 2 वर्षी काँग्रेसची जी अधिवेशने झाली त्यात दक्षिण आफ्रिकेतील वसाहतीत हिंदी लोकांच्या नागरिकत्वाचे हक्क नष्ट करण्याचा जो कायदा झाला आहे
तो राणी सरकारने रद्द करावा अशा आशयाचा ठराव संमत करण्यात आला होता. 1896च्या मध्याला आपल्या पत्नीला व मुलांना तिकडे घेऊन जाण्यासाठी गांधी हिंदुस्थानात आले. मित्रांनो, आपल्याला जे महात्मा गांधी भारतीयांना जी ओळख आहे ते अर्थातच लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय काँग्रेसची जबाबदारी किंबहुना स्वातंत्र्य लढ्याची जबाबदारी 1920च्या आसपास गांधींच्या पाशी आली आणि त्यांनी पुढं स्वातंत्र्यापर्यंत ते सारं एक हाती नेतृत्व केलं अशी आहे. परंतु गांधींच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं जो त्यांच्यातला क्रांतिकारक लढवय्या गांधी तयार झाला तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या अफाट कार्याबद्दल. दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या कार्याबद्दल आपण अनेक भारतीय अनभिज्ञ आहोत. ही बाब खूप मनाला वेदनादायक आहे. आज आपण थांबतो आहोत. पुन्हा उद्या पुढील भागात येत आहोत. नमस्कार. जय भारत. जय हिंद.